परवा माझं आणि जयंतचं लग्न झालंच पाहिजे. आणि जर तसं नाही झालं तर हे माझं तुला शेवटचं पत्र. बाकी तू समजून घे. रेणू. अगं सामानाची लिस्ट दे. आज सोनारी तर लय भारी पैकी अशी बोरमाळ बनवायला सांगितल्या. मला 4-5 डिझाईन घेऊन येतो. मी म्हणलं ये, माझ्या पोरगीला जी बोरमाळ पसंत पडेल तीच घेणार बघ. काय हा, आणि दुपारच्याला कासार बेल बांगड्या भरायला. चांगल्या भारीतल्या बांगड्या भर, अगदी हात भर. नवऱ्या मुलगीचा हात बांगड्यानं भरलेला असला की चांगला दिसतो. काय हा रेणू, तू लग्नाला तयार झालीस. बापाची लाज राखलीस बघ पोरी. आता अशीच हसत खेळत लग्नाला उभी राहा. ए अगं ऐकलंस का? चांगला गोड तुपाचा शिरा कर. माझ्या पोरीचं तोंड कायम गोड राहिलं पाहिजे. चल येतो, बाजार करायचा आहे. पोरीवर नजर ठेव. अजाबात तिला बाहेर जाऊ देऊ नकस. आता कुठं लग्नाला तयार झाल्या वच परत डोसकं फिरायला नग. त्यावर मी बाजार घेऊन येतो. नील्या इकडे. माझे काम करशील का रे? सांग की. ही चिठ्ठी एवढी रानाला नेऊन दे. नाला काय बिघडतं का? काय आहे ग? अगं ते शाळेच्या रजेचा अर्ज आहे. पण कॉलेजसाठी टाकलीस ना रजा तू? ती संपत आली ना व, म्हणून परत टाकते. आता लग्न झाल्यावर मला कुठे लगेच जायला मिळणार आहे शाळेत. ए थांब. ए आणखी बाजाराची लिस्ट. काय ते ताईच्या रजेचा अर्ज. आण बघू. वाच. अरे वाच की. आदरणीय महाजन सर, माझं लग्न असल्यानं मला 2 महिन्याची रजा पाहिजे आहे. तरी आपण मला माझी रजा मंजूर करावी ही विनंती. लग्नाला यावे. शाळेत सगळ्यांना सांगा. कळावे. आपली शिक्षिका रेणू. एवढंच? एवढंच. अरे चिठ्ठी तर पानं भरून लिहिले की. एवढंच असतंय. तुम्ही देता का जाता जाता? हा, मला लाव का? मला काय काम कमी पडल्यात होय? जा. तुम्ही देता का? ए आणखी बाजाराची लिस्ट. मला नाही जायचंय कॉलेजला. अभ्यास बुडून कसं चालेल? मग आता आजूबाजूला एवढं सगळं घडत असताना मी कशी जाऊ कॉलेजला? तुम्ही जावा. जयवंतरावासनी जरा धीर द्या. त्यासनी सांगा काय काळजी करू नका, आम्ही करतो काय तर. बस खोटी आशा कशाला द्यायची? खोटं काय यात? मग काय, मी कालपासून तुम्हाला सांगते आपण पोलिसात तक्रार करूया. तुम्ही आज सकाळी विचार करून सांगणार होतात ना, मग सांगा आता. अहो केला मी विचार, पण मला जरा अजून थोडा टाइम द्या. आता अजून किती वेळ पाहिजे तुम्हाला? मीच जाईल ना पोलिसात. अहो तुम्ही काय काळजी करू नका, मी काढतो काहीतरी मार्ग. हो, आता एवढा सोपा मार्ग असताना तुम्ही कसला विचार करताय? करायला लागतोय. तिचा विचार करून चालणार नाही, त्या घरच्यांचा विचार केला पाहिजे.
आमच्या रेणूच्या लग्नाला यायचं बरं का. अरे शेवटाला एकदा तयार झाली बाबा. जोर जबरदस्ती करून. अहो कसं का असं ना, पण माझ्या पुरीच्या आयुष्याचं कल्याण व्हायला लागले ना व. बस विषय संपला. अहो आत्ताच तिनं रजेचा अर्ज बी टाकला. आता हे लग्न झाल्यावर नोकरी बी सोडायला लावणार आहे तिला. अहो काय उपयोग आहे शिक्षणाचा. माणसं बिघडवायची कामं नसती. बरं मी येऊ का, लय कामं पडल्यात. बरं तेवढं जोडीनं लग्नाला यायचं बरं का. येतो मी. इथे रेणूच्या आयुष्याची वाट लागते आणि आपण फक्त बघत बसू, नुसता विचार करत बसू. हे बघा, तुम्हीला विचार करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी करतो काय तर. तुम्ही कॉलेजला जावा, नाही तर उशीर व्हायचा. मला नाही जायचंय कॉलेजला. असं कसं, तुम्हाला जावंच लागणार. बघा त्या जयंतरावांची जरा समजूत काढा. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. सांच्याला मी एक कोडं सोडवतो. बरं आहे का, मी तुम्हाला सोडू का तुम्ही जाताय? नाही नको, तुम्ही रेणूचं तेवढं बघा. चालतंय. राणा काय रे निल्या, रेणू कशी आहे? दिवस रात्र रडत असते. खरंच ती लग्नाला तयार झाली काय? नाही, सगळी बापून शाळा आहे. वाटलंच मला. घे, ताईन तुला द्यायला सांगितलंय. तुझ्या ताईला सांग, तिचा भाऊ या पाठीची असताना घाबरायचं काय बी कारण नाही. काय बी काळजी करू नकोस म्हणावं. जाऊ मी. जा. काहीतरी करायलाच पाहिजे. गोदाक्का, रोज रोज काय उपीट करता? कटाळा येत नाही काय तुमसनी? अहो आमची मम्मी आल्या, जरा काय तर असं मस्त. मम्मी काय करतो का आपण ते? हा, थालपीठ नाहीतर मग इडली डोसा असलं काय तर करत जावा की. का गायकवाडांमध्ये असाच पाहुणचार करण्याची पद्धत आहे? अगं असू दे ग, बिचारा म्हातारा माणूस तरी किती करणार. म्हातार? कुणाला म्हातार म्हणायलास मम्मी तू? अगं गोदाक्कांमधला जोर तू अजून बघितला नाहीस म्हणून. अगं बाई, त्यांची थोरली सून आणि थोरला पोरगा येऊ दे, मग त्यांचा जोर बघायचा. जावा गोदाक्का, आमच्यासाठी थालपीठ 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 करून आणा. जावा. आणि हा, वरण का नाही लोणी बी लावा. ते माझ्या ताईसाहेबांनी लोणी खाऊ वाटायलंय, होय का नाही ताईसाहेब? आता आमच्या चंदीला लोणी घालून थालपीठ खाऊ वाटायला तसंच करा. नमस्ते वहिनी साहेब. बापू, या या या. काय बापू, सकाळ सकाळ? काय नाही, ते जरा बोलायचं होतं. अहो मग बोला की बापू. तू मस्ती कुणी अडवलंय वय? अहो कुणाची हिंमत आहे तू मस्ती अडवायची? आता सांगा बरं. तुम्ही बी आता आमच्या पंक्तीत येऊन बसलायसा बापू. आमच्या एवढंच मान आहे तुम्हासनी बी, तेव्हा बोला, बिंदास बोला. अहो ते रेणूचं लग्न धुमधडाक्यात करतो बोला होता तुम्ही.
पर इथं तर शादी पे आधीच चालले की. अव लय मोठं मोठं सांगून ठेवलं मी पै पाहुण्यासनी. बापू आता एवढं लगीन धूमधडाक्यात करायला टाइम आहे का आपल्याकडं? होय की अहो जसं जमल तसं उरकून टाका की लगेच. पोराकडची लई घाई करायल्यात. अहो आमासनी बी घाई आहे की. पर पाहुण्यांचा सांगावा आला होता की 10च माणसं आणा म्हणतात. अहो माझीच पाहुणं 100च्या वर आहे ती आणि गावातली इगळीच. अहो कशाला पाहिजे हो एवढी जत्रा? हा ही समधी माणसं फुकटचं खाणार आणि नंतर न जेवण कसं बाद होतं असल्या कुचाळक्या करत बसणार बघा. तेव्हा आम्ही म्हणतो साध्या सुध्या पद्धतीनं लगीन पटाकदिशी करून टाका बरं. अव कसं साधं करू? पै पाहुण्यात आबरू जाईल की माझी. अहो पै पाहुण्यासनी मारा गोळी. पहिला पोरीचं भलं बघा. आणि मग नाही व मला तसं नाही करता येणार. बापू आमची मम्मी सांगत्या तसंच झालं पाहिजे बर का. उगाच स्वतःचं डोसकं चालवायला जाऊ नका. अजून तुम्ही आमच्या पंक्तीत यायला टाइम आहे. अहो मला नका तुमची पंगत. पण माझ्या पोरीचं लग्न असं चोरून केल्यावर नाही करणार म्या. तुम्ही सांगा बघू पाहुण्यासनी. बापू बापू थांबा. तुम्ही खरंच आमच्या पंक्तीला येऊन बसला की हो? नाही डायरेक्ट आमासनी विरोध. चांगलंय चांगलंय. बरं बापू आम्ही काय म्हणतो आपण एक काम करू. आत्ता पटाक दिवशी साध्या पद्धतीने लगीन उरकून टाकू. नंतर ना मोठं रिसेप्शन ठेवू की. हा मोठी मोठी माणसं शहरात ठेवतात का नाही तसलं रिसेप्शन बघा. असं एकदम असं मुंबई स्टाईल. हा काय मम्मी बरोबर आहे ना? होय आजकाल तसंच चालतंय. या रिसेप्शन महत्वाचं. हा रिसेप्शनला 1000 माणसं बोलवूया की. रेणूच्या लग्नाचं असं रिसेप्शन करूया की समधी लोक कौतुकाने तोंडात बोट घालतील. मम्मी एकदम आमच्या मनातलं बोलल्यास बर का. बरं बापू तुम्ही जावा आता आणि काय काळजी करू नका. समजा आम्ही नीट करतो. जावा. बापू तुला हे समज पटतंय वैर? गोदाक्का तू मस्ती कुणी विचारलंय काय? तुम्ही जावा बरं. ते लोणी लावून थालपिठाची तयारी करा. जावा जावा जावा. थांबा जरा बापू. चंदा बापू हे घ्या. ठेवा तू मस्ती खर्चा पाण्याला. ठेवा ठेवा. अहो कशाला? कशाला काय? अहो रेणू आमच्या बहिणीसारखी आहे बापू. तिच्या लग्नात कुठं बी काही कमी पडायला नग. बापू ठेवा आता हे पैसे. तुमच्याकडे पैसे आले की नंतर परत द्या पाहिजे तर. हा पण आता ठेवा. लय उपकार झालं बघा वहिनी साहेब. हा उपकार कसला आलाय बापू त्यात? रेणूचं लगीन व्हावं हीच इच्छा आहे आमची. आता रेणूचं लगीन होणार म्हणजे होणारच. होणारच. येतो येतो. लई गुणाची गं बाई माझी. मम्मी समजा आता कसं आमच्या मनासारखं होतंय का नाही? हा आता तू बघ ग मम्मी. यो ठोकळा आणि ती मास्तरडी असं सडकून तोंडावर आपटत्यात का नाही?
आता हे लगीन कोणालाच अडवता येणार नाही. आता काय करायचं हेच कळत नाहीये मला. हो ना, मी सुद्धा यांना म्हणाले की आपण पोलिसात तक्रार करूया, ते नाहीच म्हणतात. बरोबर आहे त्यांचं, पण पोलिसात गेलो तर हे प्रकरण अजून जास्त चिघळेल. आता हे काय करतायत त्यावरच सगळं अवलंबून आहे. आता एवढे दिवस आपण यातनं काही मार्ग काढू शकलो नाही, 2 दिवसात काय होणार आहे? मला ना रेणूची फार काळजी वाटते. मलाही, पण मला वाटते आता तुम्ही थोडा धीर धरायला हवा. सगळंच फार सिरियस झालंय. तुम्ही भेटला होता का तिला? नाही ना, तिला कोणालाच भेटू देत नाही. तुरुंगात टाकतात तसं तिला घरात बंद करून ठेवलं. कसं होणार आहे? मला काहीच कळत नाहीये. रेणू परत आधीसारखी लग्नाला तयार झाली तर? नाही नाही, असं काही नाही होणार. पण आता अशा परिस्थितीत तुम्ही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. तुमचा दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल ना तर नक्की मार्ग निघेल. मला खात्री आहे राणाजी नक्की काहीतरी मार्ग काढतील. मी निघते. हो. अवघडून बसले बघ सर. कुछ तो करना पडेगा, नाहीतर रेणूची शादी करून टाकतील बाई माणसं. अंजलीबाईंनी पोलिसात जायला सांगितलंय, ते काय बरोबर नाही. मला वहिनींचं बरोबरच वाटतंय. अरे रेणूच्या शादीची समधी तयारी झाल्या, काय करायचं तेच सांग आता. हेच तर काही कळणं झालं. राणा होतं का तू इकडं? होय, तुझं जेवण घेऊन आले. शिरपती कुठे आहे? काय संकट पाठवायचं की? अरे शिरपतीला वहिनी साहेबांनी रेणूच्या लग्नाच्या तयारीत गुंतवलंय, मग मला यावं लागलं. बस जेवायला बस. ये रे बरकत तू बी. राणा, जे व्हायला लागले ते बराबर नाही बघ. मी बी तेच बोलत होतो, काय करायचं तेच कळणं झालं. काहीतरी करायलाच पाहिजे बघ. पण रेणू का ग बसल्या? तिला घरातच बंद करून ठेवले ना. मग तेच काय सुचना झालं. त्या रेणूने मला पत्र पाठवले, त्यात लिहिले मनाविरुद्ध लगीन झालं तर जीव देईन म्हणून. मग तू तुझं भावाचं कर्तव्य बजाव. हे पण कसं? राणा, सुभद्रा हरणाची गोष्ट माहित आहे ना हो तुला? अरे सुभद्रा कृष्णाची बहीण होती, तिचं बी नगद तिथं लगीन ठरत होतं बघ. मग कृष्णानं डाव आखला आणि सुभद्राचं हरण करायला लावलं, आणि मग सुभद्रा आणि अर्जुनाचं लगीन लागलं बघ. म्हणजे रेणूला पळून आणायचं? एकदम सही बोलास बघ राणा, असंच करायला पाहिजे आता. नाही नाही, हे बरोबर नाही वाटलं. हे बघ, परिस्थिती आल्यावर देव बी असंच करत होत. अरे मग आपण तर माणसं आहे. अगं पण दुसरा कुठला मार्ग आहे काय सांग. हे बघ राणा, रेणूला पळवून आण एवढंच सांगते मी तुला. राणा, तुझ्या बहिणीला वाचवायला दुसरा मार्ग हाय काय? नाही नव. अरे चांगल्या कामासाठी वाकडं पाऊल टाकलं तर त्यात काय बी गैर नाही बघ. राणा, गोदा का एकदम सही बोलते बघ. रेणूला पळून आणणं ह्यो एकच मार्ग उरलाय बघ आता. ठरलं तर मग
सुभद्रारण तसं आता रेणवरण. अमरदा 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 अमरदा